हे मी आज सांगतोय कारण शिकूया सोपे करून या चॅनेलवर मी फक्त माहिती नाही तर अनुभवातून मिळालेली शिक्षण शेअर करतो। एका मोठ्या दुकानात एक 4 वर्षाचा मुलगा आई बाबांसोबत उभा होता। त्याला एक गोष्ट हवी होती, महागडी, आणि आताच। आईने शांतपणे नाही म्हटलं। बाबांनी समजून सांगायचा प्रयत्न केला, पण अचानक तो मुलगा जमिनीवर बसला, हात पाय आपटू लागला, जोरजोरात रडू लागला। दुकानातले सगळे लोक त्याच्याकडे बघायला लागले। मुलाला भीती नव्हती, भीती होती पालकांना। इथे तमाशा झाला तर लोक काय म्हणतील? त्या तणावात बाबाने एक निर्णय घेतला। खिशातून कार्ड काढलं आणि ती वस्तू मुलाच्या हातात दिली। क्षणात मुलगा शांत झाला। आई बाबांनी सुटकेचा निश्वास टाकला। आपल्याला वाटलं प्रॉब्लेम संपला, पण इथेच खरी चूक होते। त्या दिवशी त्या पालकांनी फक्त एक वस्तू घेतली नाही, त्यांनी नकळत मुलाच्या हट्टीपणाला प्रशिक्षण दिलं। बालरोग तज्ज्ञ काय सांगतात माहीत आहे का? मूल जन्मत हट्टी नसतं, त्याला हट्टी बनवतं ते आपलं वागणं। यालाच म्हणतात कंडिशनिंग। मुलांचं गणित खूप सोपं असतं। मी शांतपणे मागितलं तर मला नाही म्हणतात, मी रडलो तर ओरडतात। पण मी मोठा गोंधळ घातला, लोकांसमोर तमाशा केला, तर हेच लोक मला गप्प करण्यासाठी माझी मागणी पूर्ण करतात। आणि जेव्हा तुम्ही शेवटी म्हणता, बरं बाबा घे, पण आता शांत बस, तेव्हा मुलाचा मेंदू एक धडा पक्का करतो। नियम मोडले आणि दबाव टाकला की मला हवं ते मिळालंच। आज हट्ट एका खेळण्यासाठी आहे, उद्या तो मोठा होईल, जमिनीवर लोळण घेणार नाही, तो बोलेल मला हे हवंय, नाहीतर मी घरी येणार नाही। आणि मग आपण गोंधळतो, कारण आपणच त्याला नाही सहन करायला कधी शिकवलंच नाही। मग पालकांनी करायचं काय? हे शिकूया सोपे करून मी तुम्हाला 3 सोपे पण शास्त्रीय नियम सांगते। पहिला नियम, नाही म्हणजे नाहीच। एकदा निर्णय घेतला की मग मागे हटू नका। लोक बघतील 5 मिनिट, 10 मिनिट, पण मुलं आयुष्यभर शिकतात। दुसरा नियम, ॲक्टिव्ह इग्नोरिंग। हट्टीपणाला प्रेक्षक लागतं, प्रेक्षक नाही तर तो बंद। जोपर्यंत मूल स्वतःला इजा करत नाही तोपर्यंत घाबरायचं कारण नाही। तिसरा नियम, शांतता विकत घेऊ नका। रडला नाहीस तर चॉकलेट, हे प्रेम नाही, ती सवय आहे। आजची शांतता उद्याच्या हट्टीपणाची बीज पेरते। पालकांनो, आज थोडा कठीण निर्णय घ्यावा लागेल, पण उद्याचा स्वावलंबी समजूतदार मूल तुमच्याच निर्णयामुळे घडेल। हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर शिकूया सोपे करून चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि हो, तुमच्या आयुष्यात असा प्रसंग घडलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचाच अनुभव इतर पालकांना शिकवेल। धन्यवाद।